नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयातील तिसरा चॅप्टर सुरू केला आहे, ऑर्गनायझिंग अँड स्टाफिंग. यामध्ये आपण काल मीनिंग, डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझेशन पाहिलं होतं. आज आपण प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन पाहू. यातला पहिला प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ डेफिनेशन. यामध्ये असं म्हणता येईल, इट इज नेसेसरी टू डिफाईन अँड फिक्स द ड्युटीज, रिलेशन, रिस्पॉन्सिबिलिटी and authority of each worker. यात डेफिनेशन कशाची करायची आहे, तर प्रत्येकाला त्या ऑर्गनायझेशन मध्ये दिलेलं कामाचं स्पष्टीकरण होय. म्हणजे उदाहरणार्थ, चतुर्थ श्रेणीचा व्यक्ती असेल तर त्याने चतुर्थ श्रेणीच्या कार्याचीच ओळख असावी. जर मॅनेजर लेवलचं पद असेल तर त्यांनी फक्त मॅनेजमेंट करण्याचं काम करावं. अशा पद्धतीनं त्यांची ड्युटी फिक्स करणे, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणे आणि रिलेशन मेंटेन करणे हे प्रिन्सिपल ऑफ डेफिनेशन शिकवतं. दुसरा घटक आहे प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्टिव्ह. यामध्ये द ॲक्टिव्हिटीज ॲट ऑल लेवल्स, द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर should be geared to achieve the main objective of the organization. आपण त्या ध्येयापूर्ती किंवा ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना ती ध्येय गाठण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीचे कार्य दिले आहेत, ती कार्य एक प्रकारे गिअर प्रमाणे असतात. तुम्हाला माहित आहे, एखाद्या मशिनरीचा चाक किंवा गिअर एकावर एक डिपेंड असतात. पहिला गिअर टाकल्यानंतरच दुसरा पडत असतो. याच पद्धतीनं बॉटम लेवलच्या व्यक्तीनं त्यांचं कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच मिडल लेवल आणि टॉप लेवलचं मॅनेजमेंटचं कार्य हे पूर्ण होऊ शकतं. म्हणून प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्टिव्ह हा ऑर्गनायझेशनचा एक भाग आहे. यानंतर प्रिन्सिपल ऑफ स्पेशलायझेशन, यालाच डिव्हिजन ऑफ वर्क असं सुद्धा म्हणतात. डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स that the entire activities of the organization are suitably grouped into department or section. बघा, खूप मोठी संघटना आहे आणि त्या संघटनेमध्ये कोणत्या कार्याशी ताळमेळ नसेल तर तुमचा त्या संघटनेवर विश्वास राहणार नाही. उदाहरणार्थ, कॉलेज आहे तर कॉलेजमध्ये विविध डिपार्टमेंट, लायब्ररी, लॅब, कम्प्युटर लॅब, ऑफिस या पद्धतीने विविध विभाग नसतील तर आपणास ते महाविद्यालय किंवा कॉलेज वाटणार नाही. अगदी याच पद्धतीनं ऑर्गनायझेशनमध्ये विविध डिपार्टमेंट असल्याशिवाय ते ऑर्गनायझेशन वाटत नाही. मग ते सेल्स डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंट असेल, ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट असेल,
हे वेगवेगळ्या पद्धतीनं डिपार्टमेंट असल्याशिवाय ते ऑर्गनायझेशन वाटत नाही. हे त्यातलं तत्व आहे. पुढचा प्रिन्सिपल ऑफ कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. द ऑब्जेक्टिव्स ऑफ द ऑर्गनायझेशन may be achieved quickly whenever coordination exists among the workers. जे ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते जर लवकरात लवकर आपल्याला प्राप्त करायचे असतील तर प्रत्येक घटकांमध्ये समन्वय असला पाहिजे. उदाहरणार्थ, परचेस डिपार्टमेंटचा सेल्स डिपार्टमेंटशी, सेल्स डिपार्टमेंटचा ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटशी, त्यांचा मॅनेजमेंट डिपार्टमेंटशी एकमेकांशी संबंध असल्याशिवाय त्यांमध्ये कोऑर्डिनेशन होत नाही किंवा कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीनं होत नाही. आणि जेव्हा कम्युनिकेशन एरर येत असतात तेव्हा माहिती एकाकडून दुसऱ्याकडे स्थलांतरित होत असताना त्यामध्ये बाधा निर्माण होतात किंवा चुकीचे मेसेज जातात. तर संघटनेमध्ये अशा पद्धतीचं कार्य होऊ नये म्हणून एक तत्व पाळलं जातं, ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कोऑर्डिनेशन. यानंतर प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी. तुम्हाला माहित आहे, जिथं मालक असतो तिथंच चांगल्या पद्धतीनं वर्कर वर्क करत असतात. जर त्यांना जाब विचारणारा व्यक्तीच नसेल तर कार्य कितीही चांगल्या पद्धतीनं एखाद्याने करू द्या, ते यशस्वी होत नाही किंवा पूर्णत्वाकडे जात नाही. When many persons are working together in one place, there will be different of power and authority. बरोबर आहे. चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे अधिकार कर्तव्य वेगळे असतील तर टॉप लेवल मॅनेजमेंटचे अधिकार आणि कर्तव्य सुद्धा वेगवेगळे आहेत. हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि त्या अधिकाराचा वापर करूनच प्रत्येक जण आपली कर्तव्य पूर्ण करत असतो. म्हणून प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी हे सुद्धा तत्व ऑर्गनायझेशन मध्ये पाळलं जातं. यानंतर प्रिन्सिपल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. बघा, कुठल्याही संघटनेमध्ये, मग ती व्यावसायिक असेल, शैक्षणिक असेल किंवा कामगार संघटना असतील, जर एखाद्याकडं ठराविक रिस्पॉन्सिबिलिटी जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत त्याला जबाबदार आपण धरत नाही. म्हणूनच एखाद्या डॉक्युमेंटवरती कायद्याने अधिकार किंवा दावा करण्यासाठी त्या अथॉरिटी पर्सनची सिग्नेचर घेतली जाते. याचा अर्थ तो रिस्पॉन्सिबल आहे त्या गोष्टीसाठी. म्हणूनच आपणास असं म्हणता येईल, each person is responsible for the work completed by him. म्हणजे उदाहरणार्थ, जर यंत्र चालक असेल तर त्याचं कर्तव्य आहे तो यंत्रच चालवलं पाहिजे. सेल्स डिपार्टमेंट वाल्यांनी सेल्सकडेच जास्त लक्ष दिलं पाहिजे, परचेसकडे नाही. तेव्हाच एखाद्या ऑर्गनायझेशनची संघटना किंवा कार्य सुरळीत चालू शकते. पुढचा भाग आहे प्रिन्सिपल ऑफ एक्सप्लेनेशन. यामध्ये while allocating duties to person, the exact of liabilities
of the person would be clearly explained to the concern. म्हणजे अलोकेशन ड्युटीज केल्यानंतर किंवा कामाचं वाटप केल्यानंतरच आपल्याला त्याची लायबिलिटी ही ते कामामधून दिसत असते. तो त्या कामाच्या प्रती किती लॉयल आहे हे दिसून येत असतं. पुढचा घटक आहे प्रिन्सिपल ऑफ इफिशियन्सी. यामध्ये इच वर्क कॅन बी कम्प्लिटेड इफिशियन्सी व्हेनेवर द क्लायमेट और ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर फॅसिलिटीज कम्प्लिशन ऑफ द वर्क. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. ही कार्यक्षमता कधी वाढू शकते? जेव्हा तेथील कामाच्या ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी ह्या त्या कामाशी रिलेटेड असणाऱ्या सुख सुविधेशी रिलेटेड असतील, तेव्हाच ते कार्य पूर्ण होऊ शकतं. उदाहरणार्थ, सॉफ्टवेअर इंजिनियरला लॅपटॉप किंवा कम्प्युटर दिल्याशिवाय त्याचं कार्य पूर्ण होत नाही. तर कारखान्यात काम करणाऱ्या वर्कर्सला सेफ्टी टूल्स दिल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. म्हणजे हेल्मेट, पक्कड, ग्लोव्ज आणि त्याच्या कामाशी संबंधित इतर साहित्य. म्हणूनच ती कार्यक्षमता पूर्ण करण्यासाठी त्याला ते सपोर्टिंग टूल्स हवे असतात. म्हणून त्या ऑर्गनायझेशनमध्ये समजा शैक्षणिक ऑर्गनायझेशन असेल तर शैक्षणिक सुविधा तिथं पुरवल्या जातात. जर व्यावसायिक संघटना असेल तर व्यवसायाची रिलेटेड माहिती तिथं पुरवली जाते. अशा पद्धतीनं त्यांचं वर्क इफिशियन्स होत असतं. पुढचा घटक आहे प्रिन्सिपल ऑफ युनिफॉर्मिटी. यामध्ये असं सांगता येईल, द ऑर्गनायझेशन शुड मेक द वर्क डिस्ट्रीब्यूशन इन such a manner that there should be an equal status and equal authority and power among the same line offers. युनिफॉर्मिटी म्हणजे एक समानता. ती एक समानता कशामध्ये असायला पाहिजे? तर वर्कर्समध्ये आपण मतभेद न करता त्यांच्यामध्ये समानता ठेवली पाहिजे. विविध डिपार्टमेंटच्या मॅनेजरमध्ये एकता ठेवली पाहिजे. आपण त्यांच्यामध्ये भेदभाव केला नाही पाहिजे. आणि हेच तत्व ऑर्गनायझेशन आपणास पाळायला शिकवतं. नेक्स्ट घटक आहे प्रिन्सिपल ऑफ करस्पॉन्डन्स. यामध्ये अथॉरिटी टू रिस्पॉन्सिबिलिटी शुड बी इन प्रायोरिटी विथ इच अदर. एकमेकांना सहाय्य केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हे तत्व या घटकामध्ये शिकवलं जातं. परत पुढचा घटक आहे प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. यामध्ये असं सांगता येईल, दिस इज द ऑल्सो समटाइम्स कॉल द प्रिन्सिपल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनने ठरवलेली ध्येय धोरणे हे पूर्ण करत असताना वर्कर्स असतील, मॅनेजर्स असतील, यांच्यामध्ये नेहमी एक वाक्यता असली पाहिजे. आणि ही एक वाक्यता असल्याशिवाय ते युनिटी पूर्ण होत नाही. म्हणूनच विशिष्ट संघांचा एक ब्रीदवाक्य असतं. जसं एस टी महामंडळचं बहुजन हिताय बहुजन सुखाय. याच पद्धतीने वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची वेगवेगळी एक वाक्यता असते.
आणि आजचा शेवटचा घटक आहे प्रिन्सिपल ऑफ बॅलन्स. यामध्ये कुठलं बॅलन्स पाहायचं आहे आपल्याला, तर सेव्हरल युनिट फंक्शनिंग सेपरेटली अंडर वन ऑर्गनायझेशन सेटअप. The work one unit might be commons after the completion of the work another unit. म्हणजे एक प्रकारे essential that the sequence of the work to be arranged specifically असं म्हणता येईल. एक कार्य पूर्ण झाल्यानंतरच पुढचं कार्य, जसं आपण अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवल्यानंतरच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, अगदी त्याच पद्धतीनं प्रत्येक कामाची लिंक असावी लागते आणि या लिंक असण्यालाच बॅलन्स असं ऑर्गनायझेशनमध्ये म्हटलं जातं. तर हा व्हिडिओचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.